झुकेगा नाही साला म्हणणाऱ्या दरोडेखोरांना रायगड पोलिसांनी झुकवलंय. दरोडेखोर अगोदर करायचे रेकी, नंतर टाकायचे सशस्त्र दरोडा. मात्र रायगड स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केलीय. सुधागडमधील हातोंड, बौद्धवाडी आणि मौजे गोंदावमध्ये हे आरोपी दरोडे टाकून पसार झाले होते. या सर्व आरोपींना रायगड पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि त्यांची टीम तपास करत आहेत. सापडलेले दरोडेखोर हे राज्यातील पुणे, जळगाव, इंदापूर, बीड, संभाजीनगर भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. आई, काय नाव तुमचं आणि नेमकी काय घटना झाली रात्री मध्यरात्री? रात्री ते शोभा संभाजी वाघमारे. रात्री आम्ही झोपलेली, आम्ही तीनच, म्हातारी ना आम्ही दोघंजणं. आम्ही झोपलेली ना हे रात्रीचं आलं ना एकदम दरवाजा खडखड उघडला. तर मी बोललो का कोण आहे, तर माझा आलं धावतनं, माझा तोंडच दाबला आणि कोयता ठेवला मानावर. मग मला काय सुचत नाही, मला बोलायला पण नाही, यांना काहीच नाही. आणि मग बघते तर ह्यांच्याकडे दोघंजण आलं. तिकडे कपाट उघडला, तिकडे एकजण टी व्ही जवळ. आणि मी त्यांना बोलतोय का अरे काय करता, काय आहे आमच्याशी. तर मला बोलतं चिबस नाही तर कापून तुला. कधी गेले ते घरातून बाहेर? ते अर्धा एक तास होतं घरात. लाईटी बिटी सगळ्या लावल्या, सगळ्या शोधला. आणि मला बोलत मोबाईल दे. बोलू बाबा माझ्याजवळ कुठं मोबाईल आहे, माझ्याजवळ नाही. ह्यांचा मोबाईल न्याला. बोलू माझ्याजवळ नाही मोबाईल. तर बोलते बघ दांडू घालून तुया बोलते. आणि निघून गेलं आणि बाहेरनं कडी घातली. ताई, काय नाव आपलं आणि एकूणच मध्यरात्री जो हा थरार घडलेला आहे चोऱ्यांचा आणि अतिशय वेगळ्या पद्धतीच्या चोऱ्या झालेल्या आहेत, काय वाटतंय तुम्हाला? नाव काय तुमचं? आता माझे नाव सरिता चंद्रकांत पाठारे. आम्ही सगळे असे झोपलेलो हॉलमध्ये. तर त्यांनी काहीतरी 1:30च्या सुमारात दरवाजा खोलला आमचा. पूर्ण कपाट ओपन करून इकडं तिकडं सगळं केलं. थोडी 5,000 रुपये कॅश होती ती नेली. तर आम्हाला थोडा आवाज आला, जाणवला. तर मिस्टर उठले, तर त्यांना वाटलं काय सासरे बाथरूमला गेले असतील, म्हणून त्यांनी पण लाईट चालू केली. तर बघितलं दरवाजा थोडा खोलून, तर ते बाहेरच होते. तर एक होता तो डायरेक्टली बोलला झुकेगी नहीं साला पुष्पा. आणि त्यांनी कोयता जो होता तो दरवाजात घातला आणि एक दांडूक घातला. तर आम्ही दाबून ठेवला. तर नंतर यांना म्हटलं दोघांना का तुम्ही दाबून ठेवा. मी बाबांना आवाज दिला. बाबा झोपलेले, त्यांना काहीच माहिती नाही. त्यांना म्हटलं आपल्या घरात चोर शिरलेत. आम्ही जिनावरचं फालका ओपन केला, वरती गेलो आणि जोराजोराने आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर मग ते साईडची लोकं थोडी उठली, पण त्याच्या 5 मिनिटं आधी ते निघून गेले. काय मनामध्ये सध्या भीती आहे? भीती आहे, कारण कसं आमच्या गावामध्ये कसं डोंगर भाग पडतो ना, लाईटीची व्यवस्था नाही आहे पोलावर. आणि रात्री अशी 10, 11, 12च्या दरम्यान म्हणजे पोलीसची गाडी राऊंडला यायला पाहिजे हो. कशी लोक दुर्लक्ष करतात ना, असं होतच राहील हो. लोकांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे हो माझ्या मते.